नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण आपला नवीन टॉपिक चालू करणार आहे, सेपरेशन ऑफ सबस्टान्सेस. मागील लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं मिक्सचर्स वगैरे म्हणजे काय असतात. आता आपल्याला कोणता टॉपिक बघायचा आहे, सेपरेशन ऑफ सबस्टान्सेस. याचा अर्थ काय आहे की कोणते पण सबस्टान्स जे एकत्र आहेत, मग कधी कधी काय असते की चांगल्या पदार्थासोबत इम्प्युरिटीज असतात, म्हणजे जे पदार्थ आपल्याला नकोय ते मिक्स असतात. मग ते पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे कसे आपण सेपरेट करू शकतो ते आपण या पूर्ण आपल्या आजच्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर इथे आपल्याला फिल्ट्रेशन होताना किंवा सिविंग नावाची पूर्ण शब्दाचे काय अर्थ आहेत ते पुढे समजून घेऊ आपण, परंतु इथे सेपरेशनच्या पद्धती आपल्याला दिसत आहेत. तर या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. बघा, काही आपले नेहमीप्रमाणे वॉर्मअप क्वेश्चन्स. व्हाय डू वी फिल्टर वॉटर बिफोर ड्रिंकिंग, की आपण तुम्ही सांगा मला की ड्रिंकिंगच्या पहिले आपण पाणी शुद्ध का करून घेतो. तर ऑब्वियस आहे की पाण्यामध्ये काही इम्प्युरिटीज असू शकतात ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण पाणी काय करत असतो, फिल्टर करतो. हाऊ डू वी रिमूव्ह स्टोन्स फ्रॉम राईस. आता जे काही तांदूळ आहेत, गहू आहेत, ह्या सगळ्या धान्यामधून काही खडे वगैरे जर असतील ते आपण सेपरेट कसे करतो. त्याच्यानंतर कॅन वी सेपरेट साल्ट फ्रॉम वॉटर. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की पाण्यामध्ये जर मीठ मिश्रित असेल तर मग ते मिठाच्या पाण्यामधून आपण मीठ वेगळं करू शकतो का, आणि करू शकतो तर कशा प्रकारे करू शकतो. तर ह्या सर्व आपल्या क्वेश्चनचे उत्तर म्हणजे सेपरेशन विषयी माहिती आपण या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये बघूया. नेक्स्ट बघा, व्हाय डू वी सेपरेट सबस्टान्सेस. आता महत्वाचा प्रश्न आहे की सेपरेट करतोच का आपण. तर पदार्थ आपण एकमेकांपासून सेपरेट का करतो. टू रिमूव्ह अनवॉन्टेड मटेरियल्स. जसं आत्ताच आपण बोललो होतो की आपल्याला जे नको आहेत असे जे पदार्थ आहेत ते आपण त्या पूर्ण मिश्रणातून काय करतो, वेगळे करतो. नंतर टू गेट प्युअर सबस्टान्स. आपल्याला त्याद्वारे काय भेटते, मग कचरा वेगळा आणि प्युअर सबस्टान्स वेगळा. नेक्स्ट टू यूज युजफुल कंपोनंट्स. आणि मग जे काही चांगले कंपोनंट्स आहेत, जे चांगल्यावाले आहेत, त्याचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. या हिशोबाने आपण सेपरेशन करत असतो सबस्टान्सेसचे. चालते. नेक्स्ट बघूया आपण, व्हॉट इज सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय, तर सेपरेशन एक प्रोसेस आहे, एक क्रिया आहे. प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग डिफरंट कंपोनंट्स फ्रॉम अ मिक्सचर. मिक्सचर मधून म्हणजे मिश्रण असलेल्या पदार्थामधून काही पदार्थ आपण वेगळे करतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेपरेशन म्हणतो. मिक्सचर काय आहे, नंतर मिक्सचर मध्ये काय करतो आपण, गोष्टी सेपरेट करतो ज्या अनवॉन्टेड आहेत त्या, आणि आपल्याला काय भेटतो, युजफुल पार्ट म्हणजे आपल्या फायद्याचा जे पार्ट आहे त्या मिश्रणाचा तो आपल्याला मिळतो. नंतर नेक्स्ट बघा, पहिली जी पद्धत आहे ती कोणती पद्धत आहे बघा, सेपरेशनची हँड पिकिंग. हँड पिकिंग म्हणजे सहज आपण जे काही आपल्या घरगुती धान्यामध्ये काही खडे असतील तर ते हातानेच आपण काय करतो, ते अनवॉन्टेड पार्ट आपण सेपरेट करतो. मग त्याला काय म्हणतो आपण, हाताने हे खडे वगैरे काढणे, त्याला आपण म्हणतो हँड पिकिंग. रिमुव्हिंग अनवॉन्टेड सबस्टान्सेस बाय हँड, याला काय म्हणतो आपण, हँड पिकिंग. तर ही एक पद्धत लक्षात ठेवा. नेक्स्ट दुसरी पद्धत कोणती आहे, सिविंग. कोणती प्रोसेस आहे, सिविंग. सिविंग म्हणजे काय बघूया, युजिंग सिव टू सेपरेट पार्टिकल्स. आता सिवचा अर्थ आहे चाळणी. इथे आपण बघू शकतो या क्रियेमध्ये की काय होतंय, इथे चाळणीमधून जो काही जाड भाग आहे तो वर राहतोय, आणि जो काही बारीक भाग आहे जो आपल्याला कामाचा आहे तो काय होते, सेपरेट होत आहे. तर अशाद्वारे ही प्रोसेस कोणती आहे, सिविंग. आणि याचं उदाहरण आपण आपल्या घरी आपली आई वगैरे काय करतात, जेव्हा पीठ चाळतात तेव्हा जे बारीक पीठ आहे ते खाली येते आणि जे अनवॉन्टेड पार्ट आहे थोडासा तो कसा राहतो, वर राहतो. त्याला पण काय म्हणतो आपण, सिविंग म्हणतो. आलं लक्षात. नंतर फ्लोअर अँड ब्रॅन हे आपण काय करत असतो, सिविंगच्या प्रोसेसनं त्यांना सेपरेट करतो. ओके. नंतर दुसरी अजून एक नवीन पद्धत आहे, विनोईंग. कोणती आहे, विनोईंग. शेतकरी बांधव आपल्याला बऱ्याच वेळा ही प्रोसेस धान्य आणि त्याच्यामधला काडी कचरा वेगळा करताना त्या वापरताना आपल्याला दिसतात. जसं की बघा, युजिंग विंड टू सेपरेट लाइटर अँड हेवियर पार्टिकल. बघा कशाचा वापर केला जाते, हवेचा. की हवेचा वापर करून जे हलके पदार्थ आहेत ते वेगळे आणि जे जड आहेत ते वेगळे. ओके. नंतर इथे बघा, आता इथे दिसतंय आपल्याला की हे गहू काय केलं चालले, विनोईंग केलं चालले. मराठीत त्याला उपनणे म्हणतात. ओके.
इथे काय होतंय, हवेच्या द्वारे जे काही हलका कचरा आहे तो बाजूला जात आहे आणि जो जे काही जड आपले दाणे आहेत धान्याचे ते काय येत आहेत, खाली येत आहेत. म्हणजे इथे आपल्याला गहू आणि त्यातला हलका फुलका कचरा सेपरेट होताना दिसतोय. मग ही प्रोसेस कोणती आहे, विनोईंग. एक्झाम्पल ग्रेन अँड हस्क. इथे आपल्याला दिसते की हे काय आहे, ग्रेन वेगळा झालेला आहे आणि हस्क म्हणजे जो काही हलका कचरा आहे त्यातला तो सेपरेट झालेला आपल्याला दिसतो. तर ही प्रोसेस कोणती, विनोईंग. तर आतापर्यंत आपण कोणत्या प्रोसेस शिकल्या, पहिल्यापासून सिविंग शिकली, विनोईंग शिकली. ओके. नेक्स्ट बघा आता मॅग्नेटिक सेपरेशन. आता मॅग्नेटचा वापर करून आपण मुख्यत्वे काय सेपरेट करण्यासाठी ही प्रोसेस वापरतो, आयरन सेपरेट करण्यासाठी किंवा आयरन युक्त पदार्थ सेपरेट करण्यासाठी. मग मॅग्नेटिक सेपरेशन का, कारण की मॅग्नेट फक्त कोणाला ओढेल, आयरनला ओढेल. मग आयरन आर्टिकल जर सेपरेट करायचे किंवा आयरन जर सेपरेट करायचं एखाद्या मिश्रणामधून, तर आपण ह्या टेक्निकचा वापर करतो. काय म्हणतात मग याला, मॅग्नेटिक सेपरेशन. बघा एक्झाम्पल आयरन फिलिंग्स आणि सँड. याच्यामध्ये जर आपण बघितले की जे काही आयरनचा पार्ट आहे, छोटेसे सूक्ष्म कण आहेत आयरनचे, ते काय होतात, सेपरेट होतात. ओके. नेक्स्ट सेडिमेंटेशन. आता ही एक साधी प्रोसेस आहे, आपण दैनंदिन जीवनात बघू पण शकतो. हेवियर पार्टिकल सेटल डाऊन इन लिक्विड. की एक लिक्विड आहे ज्याच्यामध्ये खूप कचरा आहे, माती आहे, परंतु तुम्ही तेच जर लिक्विड एका जागेवर स्थिर ठेवलं, तो जर कंटेनर आहे ज्याच्यामध्ये लिक्विड आणि कचरा दोन्ही आहे, सँड आहे, तर ते जर एका जागेवर ठेवलं तर काही कालावधीमध्ये जे जड पार्टिकल आहेत, माती वगैरे आहे, ती कुठे जाते, पाण्याच्या खाली जाऊन सेटल डाऊन होते, म्हणजे खाली साचते. ओके. मग जे वर पाणी उरते ते थोडस प्रमाणात शुद्ध पाणी आपल्याला बघायला मिळते. तर इथे आपण बघू शकतो की एक ज्याच्यामध्ये मड आहे, म्हणजे थोडस चिखलाचा भाग आहे, माती आहे, असं पाणी आहे. आणि हे जर आपण एका जागेवर स्थिर ठेवलं, न याला हालचाल करता, तर इथे जो जड भाग आहे, जो हेवियर पार्टिकल्स आहेत, ते हेवियर पार्टिकल्स कुठे सेटल झाले, खाली सेटल झालेले आपल्याला दिसून येतात. ओके. तर या प्रोसेसला काय म्हणायचं, सेडिमेंटेशन. वाटायला थोडंसं सेडिमेंटेशन नाव थोडं भारी वाटते, परंतु त्याचा अर्थ कसा आहे, एकदम सोपा आहे, रेग्युलर आयुष्यातला आहे. नंतर बघा डिकांटेशन. एक प्रोसेस कोणती आहे सेपरेट करण्याची, कोणत्या गोष्टी, डिकांटेशन. डिकांटेशन मध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला दिसतंय की माती खाली सेटल झालेली आहे मगाच्या सेडिमेंटेशन या प्रोसेसने. आता आपण हलक्या हाताने काय करणार, जे वरचं पाणी आहे फक्त ते थोडंसं पोअर करणार, म्हणजे आपल्याला इकडं कोणतं पाणी मिळतंय, शुद्ध पाणी आपल्याला मिळतंय. तर हे जे प्रोसेस आहे, काय बघा, पोअरिंग आउट क्लीन लिक्विड फ्रॉम टॉप. की वरचं पाणी जे क्लीन आहे, क्लीन लिक्विड आहे, ते आपण काय करतो, फक्त बाहेर वेगळं करतो, पोअर करतो, ओतून घेतो दुसऱ्या भागामध्ये. कधी करतो, पण हे आपण आफ्टर सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन झाल्याच्या नंतर, सगळे जड पार्टिकल खाली आल्याच्या नंतर वरचं पाणी आपण पोअर आउट करतो. ओके. तर या प्रोसेसला काय म्हणायचं, डिकांटेशन. नंतर एक जी नेहमी आपण प्रोसेस बघतो, फिल्ट्रेशन. रोज सकाळी आपण ही प्रोसेस स्वतः करत असतो, आपल्या घरचे करत असतात. कधी, तर चहा गाळताना, बरोबर आहे. तर इथे पण आपण बघू शकतो की हे एक फिल्टर पेपर आहे. या अशा प्रकारच्या पेपरला म्हणायचं फिल्टर पेपर. तर फिल्टर पेपरचा वापर करून किंवा कपड्याचा वापर करून आपण जे काही अनावश्यक कचरा वगैरे आहे, बऱ्याच पाण्यामधला वगैरे, ते मोठा मोठा कचरा आपण सेपरेट करू शकतो आणि याच्यामधून आपल्याला जे पाहिजे ते लिक्विड आपण सेपरेट करू शकतो. जसे की इथे आपण बघतोय टी फिल्ट्रेशन. लॅबोरेटरीमध्ये पण फिल्टर पेपर बऱ्याच वेळा वापरल्या जातात. ओके. तर या प्रोसेसला फिल्ट्रेशन म्हणू आपण. नंतर एक प्रोसेस आहे आपली इव्हॅपोरेशन. कोणती प्रोसेस आहे, इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन प्रोसेस मध्ये काय होत असते, इव्हॅपोरेशनचा अर्थ काय आहे, लिक्विड पदार्थाचं रूपांतर किंवा लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होणे. आणि असं कधी होते, आपण शिकलेलंच आहे की लिक्विडला जर आपण हीट केलं तर काही विशिष्ट टेम्परेचरवर त्या लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होते, व्हेपरमध्ये होते, वाफेमध्ये होते. तर लिक्विड टर्न्स इनटू व्हेपर लिव्हिंग सॉलिड बिहाइंड. म्हणजे इथे जर आपण बघितलं की इथे जे काही क्षारयुक्त पाणी आहे, समुद्रामधलं पाणी आहे, ते जर उन्हामध्ये आपण इथे ठेवलं तर त्याच्यामधून लिक्विड इव्हॅपोरेट होईल.
कशामुळे? उष्णतेमुळे, टेम्परेचर वाढल्यामुळे. आणि खाली काय राहील? फक्त त्याच्यामध्ये मिक्स असलेलं मीठ खाली राहील. म्हणजे काय राहील मागे? सॉलिड बिहाइंड, म्हणजे मागे राहील. ओके, नेक्स्ट. तर ही प्रोसेस कोणती आहे मग? इव्हॅपोरेशन. कोणती? एक्झाम्पल काय आहे? साल्ट फ्रॉम सी वॉटर. सी वॉटर मधून साल्ट सेपरेट कोणत्या प्रोसेसने करतो आपण? इव्हॅपोरेशन प्रोसेसने करतो. नेक्स्ट बघा, आता एक प्रोसेस आहे कंडेन्सेशन. कोणती प्रोसेस आहे? कंडेन्सेशन. व्हेपर टर्न्स बॅक इनटू लिक्विड. कंडेन्सेशन मध्ये आता थोडंसं कंडेन्सेशनचा अर्थ समजून घेऊ आपण. आता कंडेन्सेशन मध्ये काय होत असते? जे काही व्हेपर बनलेलं आहे त्या व्हेपरचं परत रूपांतर कशामध्ये होते? लिक्विड मध्ये. कशामध्ये होत असते? लिक्विड मध्ये. बघा, व्हेपर टर्न्स बॅक इनटू लिक्विड या प्रोसेसला काय म्हणतो आपण? कंडेन्सेशन म्हणतो. वॉटर ड्रॉपलेट्स ऑन लीड, की आपण एखाद्या भांड्यामध्ये भाजी म्हणा किंवा पाणी, कोणती पण गोष्ट जर खूप उष्णता दिली आणि त्याच्या वाफा तयार होत असतील आणि ती जर आपण झाकून ठेवली, तर त्या वाफा जेव्हा त्या भांड्याला, वरच्या त्या झाकणाला आतमधून लागतील, तेव्हा तिथे परत त्या वाफेचं रूपांतर कशामध्ये होते? अशा ड्रॉपलेट्स मध्ये होते, ड्रॉप्स मध्ये होते. हे आपल्याला माहिती आहे. ओके, नेक्स्ट. रियल लाईफ कनेक्शन की सेपरेशन कुठे कुठे बघतो आपण? वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे पण सेपरेशनच आहे, की इम्प्युरिटीज आपण वॉटर मधून वेगळ्या करतो आणि वॉटर प्युरिफाय करतो. कुकिंग. कुकिंग मध्ये जसं की आपण चहा म्हणा किंवा राईस म्हणा, हे सगळ्या गोष्टी शुद्ध करण्यासाठी, वेगळ्या करण्यासाठी, त्याच्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी त्या बाजूला करण्यासाठी आपण ह्या सेपरेशनच्या मेथड वापरतो. नंतर ऍग्रिकल्चर मध्ये पण मग आपण विनोईंग वगैरे बघितलं, की ज्याच्यामध्ये जो काही हलका काडी कचरा आहे तो आपल्या धान्यामधून काय केला जातो? वेगळा केला जातो. तर अशा अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये, या कामांसारख्या अजून वेगवेगळ्या कामांमध्ये आपण दैनंदिन जीवनात ह्या सेपरेशनच्या प्रोसेस वापरत असतो. ओके, काय आहेत मग आजचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपले? की डिफरंट मेथड्स फॉर डिफरंट मिक्सचर. आता जसं की आपल्याला मिठाच्या पाण्यामधून मीठ सेपरेट करायचं होतं, तर आपण एक इव्हॅपोरेशन नावाची प्रोसेस शिकलो. फिल्ट्रेशन प्रोसेस कुठे वापरली होती आपण? की जेव्हा चहा फिल्टर केला जाते, बाकीचं जे काही पत्ती वगैरे जे आहे त्या गोष्टीवर ठेवण्यासाठी. जेव्हा कोणत्या गोष्टी विनोईंग आहे, तेव्हा लायटर जे काही पार्टिकल आहेत ते वेगळे करण्यासाठी हवेचा वापर केला जाते. म्हणजे अलग अलग प्रकारचे मिक्सचर जर सेपरेट करायचे असतील तर पद्धती पण कशा वापराव्या लागतात? आपल्याला अलग अलग वापराव्या लागतात. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सेपरेशन कशासाठी शिकतो आपण दरवेळेस? की सेपरेशन मुळे आपल्याला हवा असलेला प्युअर सबस्टन्स काय होतो? सेपरेट मिळतो. क्विक क्विज, की सेपरेशन म्हणजे काय? तर इम्प्युरिटीज वेगळ्या करणे किंवा युजफुल सबस्टन्स वेगळा करणे. नेम वन मेथड ऑफ सेपरेशन, सांगा. बरोबर आहे. नेक्स्ट, व्हॉट इज फिल्ट्रेशन? तर फिल्ट्रेशन म्हणजे काय आता तुम्हाला यायला हवं, आणि जर खरोखर नसेल येत तर तुम्ही परत एकदा आपला व्हिडिओ चेक करून याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, विच मेथड युजेस विंड? बरोबर आहे. कोणती मेथड आहे? विनोईंग. ओके, नेक्स्ट बघू आपण. एक प्रश्न आहे, कॅन वी सेपरेट शुगर फ्रॉम वॉटर? आता एक अजून इंटरेस्टिंग प्रश्न आहे, की अशाच प्रकारे कोणती पण याच्यामधली एक प्रोसेस तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरून जे काही साखरेचं पाणी आहे, शुगर वॉटर आहे, त्याच्यामधून शुगर सेपरेट करू शकता का? कोणती प्रोसेस वापर करसाल तुम्ही? बरोबर आहे, कोणती? इव्हॅपोरेशन. ट्राय करू शकता तुम्ही. नेक्स्ट, आज काय शिकलो मग आपण? सेपरेशन टेक्निक्स. वेगवेगळ्या विनोईंग झालं, फिल्ट्रेशन झालं, सिविंग झालं, अनेक वेगवेगळ्या टेक्निक शिकलो. नंतर पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार केमिस्ट्रीचा एक नवीन पार्ट, इंटरेस्टिंग टॉपिक जे रेग्युलर येत असतात, ऍसिड, बेसेस अँड इंडिकेटर्स. ओके, तर आज आपण जो काही केमिस्ट्रीचा सेपरेशनचा टॉपिक भेटला त्यावरून काय लक्षात आलं? केमिस्ट्री इज युजफुल इन डेली लाईफ. आपल्या डेली लाईफ मध्ये ही केमिस्ट्री महत्वाची आहे. ओके, चला तर मग याच्या नोट्स तुम्ही काढून घेसाल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय.